व्यावसायिक मित्रांनो नमस्कार. खूप साऱ्या व्यावसायिकांना जेव्हा आम्ही कन्सल्टेशन देतो तेव्हा त्यांच्या टीम मध्ये आम्ही वेगवेगळ्या लोकांची एंट्री करवतो आणि त्यात पहिली एक पोझिशन आम्ही तयार करतो ती म्हणजे टेलिकॉलर. आता तुमचा व्यवसाय कोणताही असू दे, तुम्ही फ्रँचायझी ओनर असाल, एखाद्या शॉपिंगची शोरूमचे ओनर असाल किंवा तुमच्याकडे सर्व्हिस इंडस्ट्रीतला एखादा पार्ट असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ना हा रोल खूप महत्वाचा असतो. ते म्हणजे टेलिकॉलिंग. ग्राहकाबरोबर किंवा आपल्या लीड बरोबर जे आपलं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ते कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. ते पण फोनवर होणार कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. आणि ते का महत्वाचं असतं ते आज आपण या व्हिडिओद्वारे समजून घेऊया. बघा, टेलिकम्युनिकेशन हा ऍक्च्युली हा पार्ट आहे डायरेक्ट प्रॉस्पेक्टिंगचा किंवा डायरेक्ट मार्केटिंगचा. तर याच्यातून आपण काय करतो? याच्यातून आपण साध्य 3 गोष्टी करतो. एक म्हणजे आपण आपल्या प्रॉस्पेक्टशी किंवा आपल्या लीडशी आपण म्हणू शकतो त्यांच्याशी आपण कनेक्ट करतो. आपल्या कस्टमरशी सुद्धा आपण कनेक्ट करतो. दुसरी गोष्ट, आपलं त्यांच्याबरोबरचं रिलेशनशिप आपण डेव्हलप करतो. तिसरी गोष्ट, ज्या लोकांबरोबर आपलं कम्युनिकेशन सुरू आहे किंवा ज्या लोकांबरोबर आपण खरेदी विक्रीचा व्यवहार करतो त्यांच्याबरोबर आपला कायम रॅपो म्हणजे आपली इमेज जी असते की नाही ती वाढवत ठेवतो, बिल्ड करत चालतो. आणि चौथी गोष्ट जी आपण काय करतो, प्रॉफिट आणतो. तुम्ही म्हणाल सर हे सगळं आपण याद्वारे कसं करतो? तर आपण हे समजून घेऊया कशा प्रकारे केलं जातं. नॉर्मली आपण जेव्हा कस्टमर आपल्याकडे येतो तर तो कुठल्या अँगलने येतो? आपण जेव्हा मार्केटिंग करतो, मग ती मार्केटिंग कुठेही असो, मग आपण समजा बॅनर लावले असू दे, त्या बॅनरवर आपण आपला नंबर दिला असू दे, किंवा आपण आपली सोशल मीडियाद्वारे काही मार्केटिंग केलेली असू दे. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय की आपण फेसबुकला, इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपद्वारे काही मार्केटिंग ऍक्टिव्हिटी केली असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, आपला मोबाईल नंबर देतो आणि जी आपली लीड असते ती आपल्याशी संपर्कात येते तिथेच. म्हणून आपण त्यांना जे कॉलिंग करतो ते कुणाला करत असतो? तो आपला कस्टमर आहे का? त्याने अजून आपल्याला पैसे दिलेत का? नाही. मग जो व्यक्ती ज्याने आपल्याला अजून पैसे दिले नाहीत, जो आपला कस्टमर अजून बनलेला नाही, तो असतो प्रॉस्पेक्टिंग. आणि प्रॉस्पेक्ट बरोबर जे कम्युनिकेशन करायचं असतं तिथून तर तो पुढे येतो ना. म्हणून टेलिकम्युनिकेशनद्वारे आपण प्रॉस्पेक्टिंग करू शकतो. जर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असेल जी त्या प्रॉस्पेक्टला, त्या लीडला बोलते आहे, त्याला तिथून त्याच्या घरातून काढून आपल्या शॉप पर्यंत, आपल्या ऑफिस पर्यंत आणते आहे, तर त्याला प्रॉस्पेक्टिंग असं म्हटलं जातं. आणि आजकाल हा खूप मोठा विषय आहे. कारण एकदा का तो प्रॉस्पेक्ट आपल्याकडे आला त्यानंतर त्याला कन्वर्ट करणे हे इंटरनल स्टाफचं काम आहे. परंतु त्या प्रॉस्पेक्टला त्याच्या घरातून काढून किंवा सोसायटीमधून काढून आपल्या शॉप पर्यंत घेऊन येणं, आपल्या ऑफिस पर्यंत घेऊन येणं, हे काम टेलिकॉलर करतात. म्हणून टेलिकॉलर इथे या कामासाठी खूप महत्वाचे असतात. दुसरा पार्ट, एखाद्या कस्टमरला, आता मी कस्टमर बोलतोय, एखाद्या कस्टमरला आपण आपली वस्तू किंवा आपली सेवा विकली. बहुत करून व्यापारी काय करतात, बहुत करून बिझनेस ओनर्स काय करतात की इथे व्यवहार संपवतात. म्हणजे काय, तो प्रॉस्पेक्ट आपल्याकडे आला, त्याने आपल्याकडनं परचेस केलं, त्याने आपल्याला पैसे दिले, संपला विषय. त्यानंतर चांगला व्यवसाय काय करतो तर तो आपल्या कस्टमर कडनं फीडबॅक घेतो की सर आमच्याकडून तुम्ही ही स्वजन गोष्ट खरेदी केली किंवा आमच्याकडून तुम्ही एखादी सेवा घेतली आहे, त्याचा तुमचा अनुभव कसा आहे. आणि हे काम केल्यामुळे काय होतं, हे काम केल्यामुळं रॅपो बिल्ड होतो. त्या व्यक्तीबरोबर आपलं रिलेशनशिप जे आहे ते स्ट्रॉंग होतं. आणि आजकालच्या ह्या युगामध्ये जिथे की कस्टमरच्या नजरेसमोर खूप सारे ऑप्शन उभे आहेत, तिथे ही गोष्ट, फीडबॅक घेणं गोष्ट खूप महत्वाची बनते. आणि हे काम करू शकते आपले टेलिकॉलर किंवा आपला टेलिकॉलर. याच्यामध्ये लेडीज किंवा जेंट्स
तुम्ही कोणाचाही वापर करू शकता. आमच्या केसमध्ये ओंकेश मुंडे सर हे माझे असिस्टंट आहेत, ते फीडबॅक घेतात. तिसरा पार्ट, आपला टेलिकॉलर किंवा आपली टेलिकॉलर काय काम करू शकते? टू इन्व्हाइट. आता काय असतं, आपण वर्षभरामध्ये फक्त खरेदी आणि विक्री एवढ्याच गोष्टी करत नाही. आपल्याकडे खूप सारे ऑकेजन्स असे असतात की जिथे आपण वेगळ्या गोष्टींसाठी आपल्या कस्टमरला किंवा आपल्या प्रॉस्पेक्टला आपल्यापर्यंत बोलवत असतो. ते बोलवायचं कारण त्यांच्याबरोबर आपले रिलेशनशिप स्ट्रॉंग करायचं आहे, आणि हे काम करू शकते आपले टेलिकॉलर. त्या लोकांना आपल्यापर्यंत इन्व्हाइट करणे. बघा, आपण मार्केटिंग मेसेज पाठवतो आणि ग्राहकांना आपल्याकडे इन्व्हाइट करतो. कुठल्यासाठी? तर आमच्याकडे या आणि आमच्याकडून खरेदी करा. या गोष्टीमध्ये आपला एक स्वार्थ असतो. परंतु वेगळ्या काही बाबी, समजा त्या कस्टमरचा बर्थडे आहे, त्याची अॅनिव्हर्सरी आहे, किंवा आपल्याकडे आपण काही कार्यक्रम ठेवलाय, तर त्या दृष्टीनं इन्व्हाइट करणे हे काम रिलेशनशिप बिल्डिंगसाठी, रॅपो बिल्डिंगसाठी खूप आवश्यक असतं. आणि म्हणून हे काम करायला आपली टेलिकॉलर मदत करू शकते. पुढची गोष्ट, जर समजा एखाद्या कस्टमरने आपल्याकडनं परचेस केली एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, आणि त्या व्यक्तीला आपल्या संदर्भामध्ये, आपल्या प्रॉडक्टच्या संदर्भामध्ये, प्रॉडक्टच्या क्वालिटीच्या किंवा त्या प्रॉडक्टने केलेल्या परफॉर्मन्सच्या संदर्भामध्ये काही कंप्लेंट्स आहेत. आता तो व्यक्ती काय करेल? तो व्यक्ती आपल्याला डायरेक्ट फोन लावेल. आता समजा मी बिझनेस ओनर आहे, तर ते फोन डायरेक्ट माझ्याकडे आला तर माझ्या कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण हाच फोन जर टेलिकॉलरने उचलला आणि त्या टेलिकॉलरने कंप्लेंट पूर्ण ऐकून घेतली, मग काय होतं? जो ओनर आहे बिझनेसचा तो सिक्युअर राहतो, आणि बऱ्यापैकी टेलिकॉलर ही जी आहे ती आपल्या कस्टमरचा राग बऱ्यापैकी आपल्या अंगावर घेते, शांत करते. याच्यामुळे जे आपला परफॉर्मन्स करायचा असतो ओनरला, तो परफॉर्मन्स नीटनेटका होतो, आणि कस्टमरची पण कंप्लेंट जी आहे ती व्यवस्थित हँडल होते. या कामासाठी सुद्धा आपल्याकडची टेलिकॉलर ही खूप मदतगार साबित होऊ शकते. पुढचं पाठ, बऱ्याचदा काय असतं, समजा एखाद्या कस्टमरने आपल्याकडून परचेस करून घेऊन गेलाय. आता त्या कस्टमरला आपण फीडबॅक विचारला, सर तुम्हाला आमच्याकडनं काय काय गोष्टी मिळाल्या, जसं आपण इथे आलेले खाली टू से थँक्यू. जर समजा आपण कस्टमरला परचेस केल्याच्या दुसऱ्या दिवशी फोन लावला, टेलिकॉलरने फोन लावला, आणि टेलिकॉलर म्हणते, सर तुम्ही आमच्याकडे आला होता, तुम्ही आमच्याकडनं खरेदी केल्याबद्दल थँक्यू. याने काय झालं? त्या ग्राहकाच्या मनामध्ये एक भावना तयार झाली की नाही, माणसं चांगली आहे. आता याच्याबरोबरच या प्रकारच्या कंप्लेंट्स आपण हाताळू शकतो, आणि हाताळू शकतो क्रॉस सेलिंग. क्रॉस सेलिंग काय असतं? से एखादा कस्टमर आहे ज्याने आपल्याकडून एक्स नावाची गोष्ट घेतलेली आहे. आपल्या टेलिकॉलरनं त्याला थँक्यू म्हटलंय, त्याला त्याच्याकडनं फीडबॅक पण घेतलाय, आणि लक्षात आलं त्या टेलिकॉलरच्या की या कस्टमरला आपण वाय नावाची गोष्ट पण विकू शकतो. आणि या वायचं प्रेझेंटेशन आपल्या टेलिकॉलरनं त्या कस्टमरला केलं, तर काय होतं? तो कस्टमर आपल्याकडे परत इन होऊ शकतो आपल्या फोनमध्ये, आणि आपल्याकडनं ती गोष्ट घेऊ शकतो. या बाबीला म्हणायचं क्रॉस सेलिंग. आणि ही क्रॉस सेलिंग आपले टेलिकॉलर कॉलवरच, तो कस्टमर त्याच्या घरी असताना, तो आपल्याकडे आलेला नसताना देखील करू शकते. सो ही गोष्ट आहे फार महत्वाची. या 6 गोष्टी आपण समजून घेतल्या की टेलिकॉलर प्रॉस्पेक्टिंग करू शकते, डायरेक्ट फीडबॅक घेऊ शकते, ती कस्टमरला आपल्याकडे इन्व्हाइट करू शकते, लीडला इन्व्हाइट करू शकते, कंप्लेंट्स हँडल करू शकते, क्रॉस सेलिंग करू शकते, आणि थँक्यू बोलून त्याच्याशी आपले रॅपो बिल्ड करू शकते. याच्यापेक्षा पुढची मोठी महत्वाची गोष्ट आहे ती अशी, बघा, आमच्यासारखे बिझनेस कोच हे वेगवेगळ्या बिझनेस ओनर्सला कोचिंग देतच असतात, परंतु आपल्या सगळ्यांसाठी सर्वात महत्वाचा कोच असतो तो आपला कस्टमर, आपला युजर. आणि युजर एक्सपिरियन्स जो आलाय त्याच्यातून तो आपल्याला सजेशन्स देऊ शकतो. आता आपण गुगल माय बिझनेसला जेव्हा लोक आपल्याला रिव्ह्यू लिहितात तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा ते सजेशन देऊ शकतात, मान्य. परंतु
जर आपल्या टेलिकॉलर कडनं त्याला फोन गेला आणि त्या कस्टमरला असं विचारलं गेलं की सर तुम्हाला काही सजेस्ट करायचंय का, तर आपले कस्टमर्स, आपले युजर आपल्याला खूप सारे सजेशन्स देऊ शकतात. म्हणून इतक्या सगळ्या बाबी आपल्याला एक टेलिकॉलर करू शकते. तर आपलं काम आहे आपल्या स्टाफ मध्ये इतर सर्व स्टाफच्या बरोबर एक टेलिकॉलर असावीच. जर आपण ही टेलिकॉलर तिचा खर्च जर बिअर करू शकलो, मी तर म्हणेल केलाच पाहिजे, तर आपल्या बिझनेसला ग्रो होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्या शॉपमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये टेलिकॉलर ही नक्की ठेवा. थँक्यू सो मच.